आंघोळ केल्यानंतर एक घराच्या बाहेर जेव्हा आपण पाऊल टाकतो त्याच्या आधी प्रत्येकाने कुठलाही जो तुम्ही रोज मंत्र म्हणत असाल त्या मंत्राने फक्त मंत्र म्हणत तो पूर्णपणे हे करून तुम्ही तो लॉक करायचा 3 वेळा मंत्र म्हणायचा आणि लॉक करायचा. आणि म्हणजे असं पण आणि एक असं पण, या साईडनी पण आणि या साईडनी एक प्लस किंवा आपण एक सर्कल म्हणतो जो एक ऑरा आपण क्रिएट करतो, येस, तर तो तुम्ही लॉक करायचा आणि ओम लिहायचं त्याच्यावर. रोज तुम्ही जर का ॲक्च्युली फक्त 21 डेज तुम्ही करा, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये भरपूर चेंजेस होताना दिसतील. कधी कधी घरी येणारा व्यक्ती इतका म्हणजे वेगळी एनर्जी घेऊन येतो, आपण असं वाटतं की हां घरातून निघताना किती आनंदी होतो आणि येताना नेमकं काय झालं. कंपल्सरी नाही आहे, हे मिथ आहे की आकाशिकमध्ये आकाशिकचीच प्रेयर लागेल असं काही कंपल्सरी नाही आहे. जर तुमची तुमच्या इष्टदेवतेसोबत किंवा तुम्ही ज्या दैवताला मानता किंवा बाकीच्याही धर्मांमधले ख्रिश्चन्स लोक पण हे तिकडनंच आली ॲक्च्युली, तर ते लोक पण त्यांच्या जे एंजल्स आहेत त्यांना इन्व्होक करून डिरेक्टली त्या पोर्टलमध्ये जे एंटर करू शकतात. कर्मा आणि आकाशिकचा काही रेलेव्हन्स आहे का? हा एक एनर्जेटिक कॉन्ट्रॅक्ट आहे. तुम्ही जिकडे जसं दिलं ते तसं तुम्हाला कसंही करून फेडणंच आहे. होपोनोपो वरती तुम्ही थोडं एक्सप्लेन कराल? म्हणजे तुम्ही बोलले की ती एक प्रेयर तुम्ही देता. त्याचा अर्थ असा होतो की मी ज्याही चुका कळत न कळत या युनिवर्समध्ये कोणालाही जर कुठल्याही सोलला कशाही प्रकारे जर हर्ट केलं असेल तर त्याची मला माफी द्या. म्हणजे त्याच्यासाठी मी पूर्णपणे गिल्टी आहे. म्हणजे त्याचं स्टार्टिंग असं होतं की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ज्यावेळी एक सोल जन्म घेते त्यावेळी ती स्वतः डिसाईड करते का की त्यांचे आई वडील कोण असतील? जोपर्यंत तुम्हाला मोक्ष नाही मिळत तोपर्यंत तुम्ही जन्म घेणार आणि ह्या सर्व चालूच राहणार आहे. तर एखाद्या व्यक्तीला जर मोक्ष हवा असेल तर तो इतका सोपा आहे का?